हा बघा आमच्या घरातला सस्ता हार्दिक पांड्या. ॲक्च्युली नियलला हार्दिक पांड्या खूप जास्त आवडतो. सो मी ना 1 वीक झाले दही लावली होती. म्हणजे मी रोज वापरते आणि मला आठवडाभर जातं मी 1 लिटरच्या दुधाची दही लावलं आणि त्याचं मी ताक वगैरे असं बनवून ठेवते. बिकॉज ना मला गरमीचा खूप प्रॉब्लेम होतो. मी तुम्हाला याच्या आधी पण बोलले, की मला गरमी बिलकुल सहन होत नाही आणि थोडंसं पोटात थंड पडायला मी ताक पितेच म्हणजे पितेच मस्त असं. आणि ना रिश्मय ह्याची व्हिडिओ काढत होतो. मला माहिती पण नव्हतं, की हे व्हिडिओ काढत होते आणि हा बघा आमचा हार्दिक पांड्या सस्तावाला. ॲक्च्युली त्याला असं होत होतं, की तो त्या हार्दिक पांड्याची ॲक्शन करतो, की मी 100 रन्स केलेत, मी हे केलेत आणि मग मी मॅच जिंकल्यावर कसं ॲक्शन करतो त्याचं ते चाललं होतं. आणि ह्या दोघांना ॲक्च्युली खूप जास्त क्रिकेटमध्ये इंटरेस्ट आहे. आय होप ते मोठे होऊन काहीतरी क्रिकेटमध्ये त्यांनी करिअर करावं. सो त्याच्यानंतर प्रतीक आला आणि त्याच्यानंतर ना तो एक काहीतरी त्यांना जादू दाखवत होता. त्यांचं काय चाललं होतं आईंच्या फोटोच्या समोर उभं राहून मला पण काही कळालं नाही. आणि त्याच्यानंतर थोडंसं मला काम होतं म्हणून मी बाहेर गेले आणि येता येता मग बिकानेरमध्ये गेले. थोडेसे स्वीट्स घ्यायचे होते म्हणून. आणि गाईज जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि मला कमेंट करून सांगा की मी अजून कशा कशा व्हिडिओ बनवू तुमच्यासाठी स्पेशली. आणि त्याच्यानंतर मी थोडंसं घरी खायला घेतलं. घरी आले तांदूळ पण घेतला आणि घरी येऊन पहिलं मी कलिंगड खाल्लं. बिकॉज मला एवढं तहान पण लागलेली नाही, एवढी भूक लागलेली ना, म्हटलं कलिंगड खाते. एवढं गोड होतं ना मस्त. आणि जेवायला आणलं होतं मटण. काहीच तुम्हाला खरं सांगू प्रतीक एवढं टेस्टी मटण त्याने बनवलं होतं ना, खूपच भारी. मी त्याला बोलते ना, की म्हणजे माझ्या वडिलांचं एक ड्रीम आहे रेस्टॉरंटचं. जर इन फ्युचर मी जर कधी ते कंप्लीट केलं ना, तर मी नक्की ह्याला शेफ म्हणून तिथे ठेवेल. असं मजाकची गोष्ट आहे. बट ॲक्च्युली हा खूप छान जेवण बनवतो. दॅट्स इट फॉर व्हिडिओ. ओके बाय गाईज, उद्या भेटू. बाय बाय. असा होता माझा संडे.